कायनेटिक चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पेटला. नगरसेवक मयूर बांगरेच्या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे. वाहतूक पोलीस निरीक्षकांकडून प्रत्यक्ष जागेची पाहणी. ठोस उपाययोजना न झाल्यास आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलनाचा इशारा. नगर पुणे रस्त्यावरील अत्यंत गजबजलेल्या कायनेटिक चौकात दररोज होणाऱ्या जीवघेण्या वाहतूक कोंडीने नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. या प्रश्नी नगरसेवक मयूर बांगरे यांनी पुकारलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. वाहतूक पोलीस शाखेचे निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी आज प्रत्यक्ष कायनेटिक चौकात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी संतप्त नागरिकांनी प्रशासकीय ढिसाळ कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. या पाहणी दौऱ्यावेळी सुमित लोंढे, उमेश कोतकर, निलेश सुंबे, निलेश बांगरे, ज्ञानेश्वर कवडे, कार्तिक सूर्यवंशी, योगेश इंगळे, प्रशांत हातरुणकर, यशवंत बदलावाले, प्रवीण घाडगे यांच्यासह कायनेटिक उपनगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच एक सुरात या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. जे अहिल्यानगर शहरातून जाणारा सर्वात महत्त्वाचा चौक आहे, कारण या चौकातून पुण्याला वाहतूक जाते, संभाजीनगरकडे वाहतूक जाते, दौंड रोडकडे वाहतूक जाते आणि रेल्वे स्टेशनकडे सुद्धा वाहतूक जाते. म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा चौक आहे आणि सातत्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न इथं निर्माण होत होता. त्याच अनुषंगाने आम्ही आपल्या अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात शहर वाहतूक शाखेला एक निवेदन दिलं 2-3 दिवसापूर्वी, की त्यांना सांगितलं की तुम्ही जर या कायनेटिक चौकातल्या वाहतुकीचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात निदर्शन करू. आज त्याच अनुषंगाने त्यांनी तात्काळ आमच्या पत्राची दखल घेतली. प्रभाग क्रमांक 17तील 4ही नगरसेवक असतील, यांच्या पत्राची त्यांनी दखल घेऊन आज तात्काळ कायनेटिक चौकात पाहणी केली. आणि पाहणी करत असताना माननीय PI साहेबांनी सांगितलं की बेशिस्त वाहन चालकांवर आम्ही कारवाई करणार आहोत. तसेच आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलं की जो अवजड वाहतूक जी बंदी आहे शहरातून, ती वाहतूक तुम्ही तात्काळ थांबवावी. त्यांनी आम्हाला आज सांगितलं की अवजड वाहतूक जी होत आहे शहरात ती आम्ही बंद करणार आहोत आणि त्यांनी जर आमचं ऐकलं नाही तर त्यांचे वाहन आम्ही जप्त करणार आहोत. तर आज आम्ही जी पाहणी करून त्यांनी आम्हाला आश्वासक उत्तरं दिले आहेत, पण तरीही जर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर आम्ही अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात कायनेटिक चौकमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ता रोको करणार आहे. त्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही. कायनेटिक चौकामध्ये एक ठराविक कालावधीमध्ये वेळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होते आणि अपघात सुद्धा होतात छोटे मोठे. आणि याबद्दल या प्रभागाचे नगरसेवक मयूर बांगरे साहेब यांनी आम्हाला 2 दिवसापूर्वी निवेदन दिले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने आणि त्यांच्या विनंतीप्रमाणे आम्ही आज कायनेटिक चौक येथे भेट दिली. आणि हे जे ट्रॅफिक कंजेक्शन या चौकामध्ये होतं, हे जे मुख्य कारणं काय आहेत त्याबद्दल आम्ही त्यांना अवगत केलेलं आहे. आणि हे जे कारणं आहे किंवा हे ज्या त्रुटी आहे या पोलीस प्रशासन, कलेक्टर ऑफिस आणि महानगरपालिका प्रशासन यांच्या मार्फतीने कशा प्रकारे याची निस्तारला जाईल याची सविस्तर आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे. कायनेटिक चौक हा नगर पुणे रोडवरील अतिशय महत्त्वाचा आणि खूप ट्रॅफिक असलेला चौक आहे. आणि इथे येणाऱ्या वाहनाची संख्या जास्त असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते. आमचे ट्रॅफिक शहर वाहतूक शाखेचे नियमितपणे 4 अंमलदार इथं नेमणुकीच असतात. संध्याकाळी 5 नंतर जास्त ट्रॅफिक होते, त्यामुळे आम्ही रोज 2 अंमलदार एक्स्ट्रा इथे पाठवून इथले ट्रॅफिक कंजेक्शन सोडत असतो. आणि कधी कधी लग्न आणि इतर कार्यक्रम किंवा सुट्ट्याच्या शनिवार, रविवार, सोमवार या दिवशी या चौकामध्ये ट्रॅफिक जास्त असल्यामुळे आम्ही त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पाठवून ट्रॅफिक सोडत असतो. तरी सुद्धा या प्रभागाचे नगरसेवक बांगरे सर यांनी होणाऱ्या ट्रॅफिक कंजेक्शनबद्दल आम्हाला निवेदन दिलं आहे. तरी त्यांच्या निवेदनाबद्दल आम्ही पॉझिटिव्हली विचार केलेला आहे. आणि 2-3 गोष्टी ज्या आहे, कारणं जे आहे ट्रॅफिक कंजेक्शनबद्दल, जसं की रेल्वे धक्क्याच्या ज्या गाड्या असतात मोठ्या गाड्या, त्या सरळ या रोडने येतात आणि त्या एक न येतात 5-7 गाड्या सरळ कंटिन्यू येतात आणि इथं ट्रॅफिक कंजेक्शन होते. त्यामुळं त्याबद्दल आम्ही सर्व रेल्वे धक्केचे जे ट्रान्सपोर्टर आहे त्यांना आम्ही वेळोवेळी निवेदन अर्ज दिलेले आहे, पत्र दिलेलं आहे की तुमचे जे ट्रक आहे धक्क्याचे ते सरळ कायनेटिक चौकात न आणता सरळ सक्कर चौकातून जाऊन तुम्ही टर्न मारून इकडे यावा, जेणेकरून इथला जो ट्रॅफिक कंजेक्शन आहे तो तुमच्यामुळे जे होतोय तो बऱ्यापैकी सॉल्व्ह होईल.
आणि यासाठी आम्ही स्थानिक नगरसेवक यांना इथे मल्हार चौकामध्ये हाईट बॅरियर टाकण्याची हे केलेलं आहे, सजेशन दिलेलं आहे की जेणेकरून ठराविक मर्यादेपर्यंतच वाहन तिथं खरेदी चौकात येऊ शकेल. त्या ट्रक किंवा मोठे वाहनं येणार नाही आणि ज्यामुळे ट्रॅफिक कंजेशन होणार नाही, हा एक त्यांना उपाय सुचवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायंटिक चौकामध्ये जो रेल्वे ब्रिज आहे, रेल्वे ब्रिज हा एकेरी आहे, त्याला डिवायडर नाही. इथं आम्ही पोलीस प्रशासनाकडून वारंवार सिग्नल चालू करण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु रेल्वे पुलावर जो असलेला एकेरी रोड त्याच्यामुळं हे सिग्नल सक्सेस झालेले नाही. कारण की येणारी ट्रॅफिक ज्यावेळेस सिग्नल बंद होते त्यावेळेस डबल होते आणि जाणाऱ्या रोडला रस्ता राहत नाही. त्यामुळे यासाठी आम्ही स्थानिक प्रतिनिधींना सजेशन दिले की या रेल्वे ब्रिजवर एक तात्पुरते बॅरिकेड रेडियम सहित टाकावे, जेणेकरून फायबरचे किंवा प्लास्टिकचे जेणेकरून एखाद्याला धक्का जरी लागला तर त्याच्यामध्ये दुखापत होणार नाही किंवा काही अपघात होणार नाही.